यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याचा सरकारचा मानस आहे। या योजनेमुळे महिलांचे सबलीकरण होणार असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत। या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे। या योजनेचा लाभ पनवेलमधील लाखांच्या वर बहिणींनी घेतला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महायुतीकडून प्रयत्न केले जात आहे। पक्षाकडून अनेक ठिकाणी शिबिराचे आयोजन केले होते आणि अद्यापही चालू आहे, असेही यावेळी सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजिनाथ सावंत, महिला सचिव सुरेखा दांडेकर, महिला प्रदेश सरचिटणीस रत्नमाला पाबरेकर, महिला जिल्हा सरचिटणीस किरण अडागळे, जिल्हा उपाध्यक्ष विलास खरकमोल, जिल्हा सरचिटणीस मुस्ताक पटेल, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हबीब शेख, वाहतूक जिल्हाध्यक्ष SD हवालदार, खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके, युवा नेते योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या आशीर्वादाने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात उत्तम रीतीने चालू आहे। लाभार्थी बी इथे आलेले आहेत, ते पण माहिती देतील। नमस्कार। महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते सन्माननीय तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महादेव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की राज्य सरकारच्या मार्फत ज्या काही महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, त्या पक्षातर्फे कशा योजना राबवल्या जात आहेत, त्यांचे लाभार्थी काय आहेत, त्याचे लाभार्थी कोण आहेत, याच्या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मग त्या योजनेमध्ये आमचे आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शनातून वेगवेगळ्या योजना आहेत, उदाहरणार्थ जी आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे, त्याच्यानंतर ज्या काही विविध योजना सुरू आहेत त्याच्या संदर्भात आम्ही आज जमलेलो आहे माहिती देण्यासाठी। मला लाडकी बहीण योजनेचे 3000 पैसे खात्यामध्ये मिळाले आहेत। मी अजितदादा आणि आदित्य तटकरे यांचे आभार मानत आहे। आमच्या इथले बऱ्याचशा महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलेला आहे, त्यामुळे मी अजितदादा आणि ताईंचा खूप खूप आभार मानते आहे। माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही समस्या येत असल्यास योजनेच्या समस्यासाठी व्हॉट्सअप नंबर काढलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी 9861717171। तर तुम्ही खरंच म्हणजे ह्याचा लाभ घ्या आणि तुम्ही व्हॉट्सअप वरती तुम्ही खरंच कॉल करून विचारून घ्या काय असेल तर तुमच्या समस्या। लाडकी बहीण योजना आम्हाला पैसे मिळाले, दादाचे आभार। माझे नाव रुपाली विलास गायकवाड, मी कळंबोलीमधून बोलते। माझ्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेत। आदिताई आणि तटकरे साहेब यांचे आभार। नमस्कार, मी रत्नमाला पाबरेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव। आज महादेव पाटील जिल्हा अध्यक्ष यांनी पत्रकार समितीमध्ये आज ज्या लाभार्थी महिलांना ज्या लाभ भेटला आहे माझी लाडकी बहीण योजनेचा, त्यांनी इथे सगळ्यांनी 2-2 शब्द आपले मनोगत दिलेले आहेत आणि प्रत्येकीला आनंद आहे त्या गोष्टीचा की फुल ना फुलाची पाकळी अजितदादा पवार यांनी त्यांना दर महिना 1500 रुपये देण्याचे ठरवलेले आहे। आणि ज्या महिलांना लाभ भेटला ते खरंच आनंदी आहेत आणि ज्या महिलांना ह्या लाभ भेटला नाहीये त्याचा आम्ही पाठपुरावा करू। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने बोलायचं झालं की
आज जे इथे आपण सगळे जमलेले आहोत, मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्यात पिंक रिक्षा योजना आहे, त्यात माझी लाडकी बहीण योजना आहे, अन्नपूर्ण योजना आहे, त्यात आपल्याला 3 सिलेंडर मोफत दिलेले आहेत आणि उच्च शिक्षण म्हणजे मुलींना मोफत शिक्षण देण्यात आलेलं आहे. अशा खूप साऱ्या योजना ज्या आहेत त्या आता लागोपाठ येतच राहतील आणि आम्ही त्या प्रत्येक योजनेचा आम्ही पाठपुरावा घेऊन युथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.